दादा, एकाच विषयाच्या एकाच भागातल्या दोन प्रस्ताव का आले म्हणून मी थोडासा काल या विषयावर खूप नाराज होतो, रागवलो होतो, चिडलो होतो, काही गोष्टी बोललो सुद्धा. ते आहेत मी माझ्या आयुष्यात कधी मी खोटं बोलत नाही, बोलणारही नाही. पण मी त्या खोलात गेलो की असं का झालं, दोन प्रस्ताव का लागले. आमचं सचिवालय खूप हुशार आहे. सचिवालय सुद्धा आता राजकारण करायला लागले. सभागृहामध्ये सुद्धा एकाच भागामध्ये दोन भाग पाडण्याचं काम सचिवालयामार्फत होते. हा प्रस्ताव यावा म्हणून अध्यक्ष महोदय मी बीएससी मध्ये हा विषय घेतला होता. आपणही होतात, आपल्याला आठवत असेल. बीएससी मध्ये मी हा विषय घेतला आणि मी सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, अध्यक्ष महोदयांना मी विनंती केली की आपल्याला हा कोकणाचा प्रस्ताव घ्यायचा आहे. मी आता पत्र आणलेलं नाही, परंतु हा माझा प्रस्ताव मान्य करून घ्या आणि तुम्ही या ठिकाणी 101 अन्वये प्रस्ताव हा आपण सभागृहामध्ये आणूया. अध्यक्ष महोदय, सचिवालयामार्फत मला पत्र आलं की हा तुमचा प्रस्ताव तुम्ही बीएससी मध्ये मांडलाय, तो प्रस्ताव मान्य झालाय आणि त्याच्यावर चर्चा 17 तारखेला होणार आहे, अशा प्रकारचं पत्र आलं. अध्यक्ष महोदय, काल ज्या वेळेला मी माहिती घेतली की अशा पद्धतीचे दोन प्रस्ताव का आले, त्यावेळेला मला सांगण्यात आलं की अशा पद्धतीचे सचिवांनी काही लोकांना मार्गदर्शन केलं की मी विरोधी पक्षाचा असल्यामुळे मी सरकारच्या विरोधात बोलेन आणि म्हणून सत्ताधारी पक्षाच्या वतीनं प्रस्ताव आला तर सरकारच्या वतीनं ते बोलतील, म्हणून दोन प्रस्ताव आले. मी या गोष्टीचा खुलासा करण्याकरता म्हणून या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या हातामध्ये पुस्तक आहे. आंबेडकर साहेब 1936-37 साली महाराष्ट्र विधानमंत्री महोदय, तुम्ही पण ऐकून ठेवा. 1936-37 साली महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात आली, विधिमंडळ अस्तित्वात आलं. त्यावेळेपासून कोकणावर स्वतंत्रपणे कधीही चर्चा सभागृहामध्ये झालेली नव्हती. वरच्या सभागृहामध्ये मी विधान परिषदेवर मला आदरणीय पवार साहेबांनी पाठवलं आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ सदस्य माननीय कैलासवासी गुरुनाथजी कुलकर्णी होते. त्यांच्याविषयी आम्ही कानामध्ये घातला. विरोधी पक्षनेते भारतीय जनता पार्टीचे विनोद तावडे होते, त्यांना आपण घेऊन बसलो आणि सगळ्यांना मिळून आपण विनंती केली की आपण कोकणाच्या विकासाची स्वतंत्र चर्चा सभागृहामध्ये घडवूया. ती चर्चा पहिल्यांदा घडली आणि त्या चर्चेला उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी द्यावं असा आम्ही आग्रह धरला. चर्चा खूप दर्जेदार झाली, बरेच दिवस चालली आणि शेवटी उत्तर द्यायला 15-20 दिवस आदित्यजी 15-20 दिवस विलासराव देशमुखांना लागले. आणि मग विलासराव देशमुख ज्यावेळेला उत्तर द्यायला आले, आज रेकॉर्ड आहे अध्यक्ष महोदय, त्यावेळेला विलासराव देशमुखांनी सांगितलं की या प्रस्तावाला उत्तर देण्याकरता मला 15-20 दिवस अभ्यास करावा लागला. का हाच जर प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्राचा असता, उत्तर महाराष्ट्राचा असता, मराठवाड्याचा असता किंवा विदर्भाचा असता तर कापसाचा विषय आला, आमचं तोंडपाठ सगळं आहे, लेटेस्ट फिगर टाकायच्या, बोलायचं. ऊसाचा विषय आला, तोंडपाठ आम्हाला सगळी तिथली परिस्थिती माहिती आहे, लेटेस्ट फिगर टाकायच्या, बोलायचं. पण कोकणाचा स्वतंत्रपणे प्रस्ताव आलेला नसल्यामुळं अशा पद्धतीचा एकत्रितपणे कोकण विकासाचा डाटाच तयार कुठं नाही. आणि भास्करराव तुम्ही तर आणि बाकीच्या सदस्यांनी अशा प्रकारचे अनेक विषय उपस्थित केलेत. त्या विषयाची पूर्णपणे माहिती घेण्याकरता म्हणून आज इतके दिवस मला लागले आणि ती माहिती आज तुम्ही जे केलेलं भाषण आहे आणि तुम्ही सगळ्या कोकणातल्या आमदारांनी या ठिकाणी मांडलेले विचार आहेत, ते विचार म्हणजे कोकणचा एकत्रितपणे तयार झालेला डाटा आहे. याच्या पुढे जास्तीत जास्त कोकण विकासावर तुम्ही चर्चा लावा आणि सातत्याने ह्या चर्चा घडवत चला, म्हणजे कोकणाचे अनेक प्रश्न सुटतील. हे कैलासवासी विलासराव देशमुखांनी त्या ठिकाणी मांडलेले विचार. त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये, यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पुन्हा या कोकण विकासाची चर्चा लावली. पक्ष म्हणून जर माझ्या डोक्यात असता तर विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी काय बोलले ते वाचून दाखवतो.
कारण त्यांचं इतकं उत्कृष्ट भाषण मी पुस्तक रूपाने छापलं आणि माझ्या कोकणामध्ये ठराविक लोकांना मी वाटलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होतो. मला वाटतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार मी त्यावेळेला होतो. मी त्यांनी केलेलं भाषण ते भारतीय जनता पार्टीचे केलेलं भाषण पुस्तक रूपाने मी छापलं. का? ते एक उत्कृष्ट प्रकारचं भाषण, उत्कृष्ट प्रकारच्या योजना आणि उत्कृष्ट प्रकारचं नियोजन माझ्या कोकणाच्या दृष्टीने या सभागृहामध्ये मांडलं गेलं. माझ्या दृष्टीनं पक्षभिक्षा मी सातत्यानं बाहेर ठेवतो. माझी पक्षीय भूमिका मी कधी सोडत नाहीच, पण विकास कामांमध्ये मी कधी राजकारण करत नाही. आणि म्हणून त्यावेळेला जे देवेंद्र फडणवीस विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळचे मुख्यमंत्री जे बोलले ते मी फक्त वाचून दाखवतो. आणि याच्यामध्ये पक्षीय भूमिका राजकारण बाजूचा की विरोधात कुणी आणलं त्याचा एकदा ज्यांनी कुणी आणलं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. काय म्हणाले सन्मान्य देवेंद्रजी? सन्मान्य सदस्य भास्कर जाधव यांचा हा प्रस्ताव मांडत असताना सकारात्मक दृष्टिकोन होता, त्यामुळं मी त्यांचे अभिनंदन करत आहे. हा प्रस्ताव मांडत असताना त्यांनी कोठेही टीका किंवा तुम्ही काय केलं आम्ही काय केलं अशा प्रकारच्या बाबीचा उल्लेख सुद्धा केला नाही आणि समावेश देखील त्या भाषणामध्ये नव्हता. कोकणातील नेमक्या अडचणी काय आहेत, त्या कशा सोडवल्या पाहिजेत अशा प्रकारचा सकारात्मक विषय त्यांनी यातून मांडलेला आहे. कोकणचा संपूर्ण इतिहास, कोकण कशी नररत्नाची खाण आहे हे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या भाषणातून मांडलेले आहे. मी त्यांना गांभीर्याने सांगितले की तुमचे भाषण डॉक्युमेंटेशन फॉर्ममध्ये छापले पाहिजे. हे कोण म्हणालं? राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणाले छापलं पाहिजे. इतके समग्र कोकणाबाबत त्यांनी भाषण केलेले आहे. याबाबत मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. याबाबत जितके जास्तीत जास्त कोकणाकरता करता येईल त्याचा विचार या ठिकाणी मी केलेला आहे. हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं त्यावेळचं भाषणाचं उत्तर छापील आहे आणि आपल्या विधिमंडळाच्या रेकॉर्डमध्ये ते अस्तित्वात आहे. कैलासवासी विलासरावजी देशमुख यांनी सांगितलं की भास्करराव, ही सभागृहामध्ये चर्चा तुम्ही सातत्यानं घडवलीत तर तुमच्या कोकणाला न्याय मिळेल. हा विचार घेऊन आपण हे सातत्यानं सुरू ठेवलं. तदनंतर सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तोही सगळा प्रस्ताव माझ्याकडे इथं आहे. त्यांच्या कारकिर्दीत सुद्धा मी या कोकणाची चर्चा या सभागृहामध्ये घडवून आणली जावा. याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे ना, आपल्याला ठेवली पाहिजे. ही चर्चा ज्यावेळेला लागली त्यावेळेला इथं शेखर निकम बसलेले आहेत आमदार सन्माननीय. मी स्वतः प्रस्ताव तयार केला, माझी सही केली, इकडच्या 4 लोकांची सही केली आणि मी त्यांच्या हातामध्ये नेऊन तो प्रस्ताव दिला आणि सांगितलं की निलेश राणेंपासून सगळे आपले कोकणातले आमदार आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या सह्या घ्या या प्रस्तावामध्ये. या प्रस्तावामध्ये सह्या घ्या आणि सगळ्या कोकणाच्या आमदारांनी मिळून, कारण मुंबईसह कोकण हा एक महसुली विभाग आहे आणि 75 आमदार आपण दादा आहोत. किती आहोत? 75 आमदार आपण आहोत कोकणातले. त्या सगळ्यांना काही सह्या नाही, पण ठराविक लोकांच्या, मी मनीषाताईंचं सुद्धा आवर्जून नाव घेतलं आणि सांगितलं या सगळ्यांच्या सह्या घ्या, हा प्रस्ताव आपण एकत्रितपणे मांडू. मी माननीय मुख्यमंत्र्यांना पुन्हा विनंती केली की या प्रस्तावाला उत्तर तुम्ही द्या. तुम्ही देणार असाल तर माझा काही विरोध आहे याच्यातला भाग नाही, मी प्रस्तावासंदर्भात बोलतोय आणि म्हणून या प्रस्तावाला उत्तर तुम्ही द्या. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की भास्करराव, मी जरूर ह्या प्रस्तावाला उत्तर द्यायला मी उभा राहीन. जरूर. मी राजकारण केलं याच्यात? मी राजकारण काय केलं? सगळ्या पक्षाच्या आमदारांच्या सह्या घेऊन कोकणाचा एकत्रितपणे प्रस्ताव आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आपण या शेखर सरांना सांगितलं होतं की नाही, त्यांना विचारा की असा प्रस्ताव मांडण्याचं मी त्या ठिकाणी मागणी केली आहे. जर सभागृहामध्ये प्रस्ताव आला तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्या, सगळ्यांनी आपापल्या परीने बोला, हे सांगण्याचं काम मी केलं. आणि मग प्रस्ताव सभागृहामध्ये येतो त्यावेळेला सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव वेगळा आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव वेगळा. हे उद्योग कुणी केलं? अध्यक्ष महोदय, या प्रस्तावावर आज मी बोलणार नव्हतो. मनाला जे पटत नाही ते आपण कधीच करत नाही. प्रचंड वेदना झाल्या. मी या प्रस्तावावर अजिबात बोलणार नव्हतो, पण मी माझी बॅग न्यायला आलो त्यावेळेला माझे नेते इथं बसलेले होते आणि तुम्ही माझे ज्येष्ठ सहकारी भाषण इथं करत होते, ते कोकणाच्या प्रस्तावावरच करत होते. अशा वेळेला मी बॅग उचलून जाणं हे मला शोभत नाही.
म्हणून मी या ठिकाणी बसून राहिलो आणि मी या ठिकाणी बोलायला उभा आहे. अध्यक्ष महोदय, मला सांगितलं पाहिजे सरकारला. मी या प्रस्तावाच्या निमित्तानं कोकणातल्या सगळ्या मंत्र्यांना पत्र तयार केलं होतं आणि मी सगळ्यांना भेटायला जाणार होतो की तुम्ही चर्चेच्या वेळेला कोकणातल्या सगळ्या मंत्र्यांनी बसा. आपापल्या पद्धतीनं तुम्हाला जे काही अधिकार प्राप्त झालेले आहेत, तुमच्याकडे जी काय आता जबाबदारी म्हणा किंवा तुम्हाला काय अधिकार प्राप्त झालेले आहेत, त्या अधिकारामध्ये राजकारण कमी करा आणि कोकणाच्या विकासाकरता सर्वांनी आपापल्या परीने योगदान टाका असं सांगित मी प्रत्येकाला भेटायला जाणार होतो. काही मंत्र्यांना मी जाऊन भेटलो सुद्धा. किती कोकणातले मंत्री आहेत? सिंधुदुर्गचे मंत्री पालकमंत्री तर नितेशजी राणे बसलेत, आमचे पालकमंत्री उदय सामंत आहेत, दुसरे आमचे राज्यमंत्री योगेश कदम आहेत, महाडचे भरतशेठ गोगावले आहेत, ठाण्यातले तो दादा तुम्ही स्वतः आहात, एकनाथराव शिंदे आहेत, प्रतापराव सरनाईक आहेत, मुंबईमधले मंगलप्रभात लोढाजी आहेत, आशिषजी शेलार आहेत, असे अनेक मंत्री आहेत. या सर्वांनी मिळून एकत्र बसलं पाहिजे. 75 आमदारांनी आम्ही प्रत्येक वेळी बाहेर सांगतो, विदर्भ मराठवाडा त्यांच्या भागातल्या समस्यांकरता, अडचणीकरता, प्रश्नाकरता एकत्रितपणे लढतात. मग आम्हाला लढायला काय झालंय काय? आम्हाला कुणी धरलंय? आम्हाला कुणी अडवलंय? पण अडवलं नाही म्हणून तो आपण प्रयत्न करायचा नाही का? तर आपण हा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नव्हतं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण माहिती आहे आणि ज्यांनी माझी तळमळ बघितली त्यांनाही माहिती आहे. आणि पुन्हा चौथ्यांदा आज हा प्रस्ताव या ठिकाणी सभागृहामध्ये येतोय, त्याच्यावर आता मी माझे थोडक्यात विचार मांडण्याकरता उभा आहे. भास्करराव बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, कोकण म्हणजे काय? कोकण म्हणजे काय? अध्यक्ष महोदय, कोकण म्हणजे एका बाजूला समुद्र किनारा, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मध्ये जी काय सकलपट्टी आहे तो थोडासा भाग म्हणजे दादा आपला कोकण. याच्याशिवाय वेगळं कोकण काय? एकेकाळी 5 जिल्हे होते, आता 6 जिल्हे 7 जिल्हे झाले. नाहीतर मग 5 जिल्हे म्हणजे कोकण. पण आता त्याच्यामधला ठाणा असेल, मुंबई असेल, रायगड असेल, हे जवळजवळ आता MMR रिजन झाले. पुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2च जिल्हे, आता तसं म्हटलं तर तळ कोकणातले 2च जिल्हे या ठिकाणी आता तसे अस्तित्वात राहिलेले आहेत. पण कोकण हा खऱ्या अर्थाने डॉलर भूमी आहे. कोकण हा डॉलर भूमी आहे. कोकणापासून राज्याच्या तिजोरीमध्ये, देशाच्या तिजोरीमध्ये अनेक प्रकारचे डॉलर येतात. अध्यक्ष महोदय, त्या 3 गोष्टीवर फक्त मी बोलणार आहे. कोकणाची आर्थिक उन्नती, आर्थिक संपत्ती आणि कोकणाला समृद्ध करण्याचे 3 विषय कोकणामध्ये आहेत. त्याला जर राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, आम्ही सर्वांनी मिळून जर पाठबळ दिलं तो कोकण या राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्याचं काम कोकणामध्ये आहे. त्यात फक्त पालघर ऍड करा. पालघर पण कोकणात हो, पालघर आता नवीन आलं. पालघर नाव नाही आलं मला वाटतं. पण आता 2 जिल्हे झाले आपले ठाण्याचे. पालघर आणि ठाणा हे 2 झालं. मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी म्हणजे कोकण. आणि म्हणून ही डॉलर भूमी आहे. अध्यक्ष महोदय, कालच माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आपणा सर्वांनी एक बैठक घेतली. आंबा आणि काजूबद्दल आपण बैठक घेतली. आंब्याचं तर पूर्णपणे एकदा वाटोळं झालंय, नुकसान झालंय. 80-90% आंबा हातातून गेलेलाच आहे. थोडा बहुत जर फार परदेशामध्ये गेला असता, काल आमच्या चर्चेमधला तो मुद्दा राहिला, थोडाफार कुठे परदेशामध्ये गेला असता तर आता परदेशामध्ये आखादी देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि युद्ध सुरू असल्यामुळे तो आंबा जाणार नाही. पूर्णपणे कोकणातला माणूस हा आता त्या पिकापासून हतबल झालाय, बाजूला झालाय. तीच अवस्था काजूची झाली, तीच अवस्था नारळी, पोपळी म्हणजे सुपारीची झाली, कोकमची झाली, जांभळाची झाली, फणसाची झाली. निसर्गानं भरभरून आपल्याला दिलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण आंब्यासारख्या बाहेर पाठवतो, जगामधला सर्वोत्कृष्ट आंबा म्हणून हापूस आंबा आहे, तो ज्या वेळेला परदेशात जातो त्यावेळेला आपल्या राज्याला तो परकीय चलन मिळवून देतो, म्हणजे डॉलर मिळवून देतो. म्हणून ती डॉलर भूमी आहे. दुसरा विषय मत्स्य विभाग. 720 किलोमीटरचा जो समुद्र किनारा लाभलाय तो फक्त आणि फक्त आपल्या कोकणाला लाभलाय. या राज्याला 720 किलोमीटरचा जो समुद्र किनारा लाभलेला आहे तो फक्त आणि फक्त आपल्या कोकणाला लाभलाय. आज तसा विचार केला तर यातून होणारी जी मच्छी आहे, यातून मिळणारे जे मासे आहेत, ते मंत्री महोदय परदेशामध्ये जेव्हा आपण पाठवतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला परकीय चलन मिळतं. त्यातून सुद्धा डॉलर आपल्याला मिळतात. आणि तिसरा मुद्दा जो आहे
तो कोकणाचं अर्थकारण सुधारण्याची भरपूर क्षमता असलेला पर्यटन. 3 हा पर्यटन. आज पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जर आपण पर्यटनाच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले तर पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा परदेशी पर्यटक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आले तर तिथून सुद्धा आपल्याला डॉलर मिळेल. आणि म्हणून कोकण म्हणजे एक प्रकारची डॉलर भूमी आहे. ही डॉलर भूमी ज्या प्रमाणामध्ये विकसित व्हायला पाहिजे, या डॉलर भूमी करता ज्याप्रमाणे राज्याच्या तिजोरीतून केंद्राच्या तिजोरीतून अर्थसहाय्य मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही. कोणामुळे मिळालं नाही, कोणाच्या कारकिर्दीमध्ये मिळालं नाही हा शब्दप्रयोग माझा नाहीये. ते मिळालेलं नाही. याचं कारण असं आहे की कोकणातला माणूस आजपर्यंत जो जगत आला तो मनी ऑर्डरवर जगत आला. मुंबईतून मनी ऑर्डर आली, पुण्यातून मनी ऑर्डर आली, जे येईल त्याच्यामध्ये सुखा समाधानानं जगायचं. पांथरूण बघून पाय पसरायचे. कुठल्याही बँकेचं कर्ज काढायचं नाही. कोणाचंही सरकारी देणं एक पैशानं थकवायचं नाही. सरकारी नोटीस आली म्हणजे आपल्या 7 पिढ्यांना काहीतरी आपण कलंक लावला अशा भावनेनं जगणारा हा कोकण. आणि म्हणून हा कोकण मनी ऑर्डरवर जगत आला. अध्यक्ष महोदय, आजपर्यंत नाही तर अनेकांनी हा प्रयत्न केला. हा काही मी पहिला नाही. या देशात या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी अंतुले साहेबांनी खऱ्या अर्थानं कोकणच्या विकासाला आकार देण्याकरता म्हणून, खऱ्या अर्थानं कोकणाचा विकास करण्याकरता म्हणून दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून काही धोरणात्मक जे निर्णय घेणं भाग होतं ते धोरणात्मक निर्णय त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि 16 कलमी कार्यक्रम आपल्या कोकणाच्या विकासाकरता दिला. 16 कलमी कार्यक्रम हा कोकणाच्या विकासाकरता दिला. आज त्या 16 कलमी कार्यक्रम जरी आम्ही अंमलबजावणी केली असती तरी सुद्धा कोकणाला खूप चांगले दिवस आले असते. आज आपण जर बघितलं तर कोकणाच्या विकासाकरता अनेक समित्या सुद्धा नेमल्या गेल्या. स्वामीनाथन समितीची गणेशदादांना विषय माहिती आहे. त्याचबरोबर खताळ समिती ही सिंचन विकासाकरता नेमली गेली. कल्याणी समिती बंदरे विकासाकरता नेमली गेली. भाई बसावण समिती मासेमारी विकासाकरता नेमली गेली. आडारकर समिती उद्योग विकासाकरता नेमली गेली. भाऊसाहेब वर्तक समिती शिक्षण विकासाकरता नेमली गेली. जयवंतराव पाटील समिती फलोत्पादन आणि वनीकरण इत्यादी विकासाकरता नेमली गेली. बाली अप्पा समिती जलविद्युत प्रकल्पाच्या विस्तारीकरणाकरता नेमली गेली. केंद्रीय कद्रेकर पेंडशे समिती विद्युत प्रकल्पाकरता नेमली गेली. अशा प्रकारच्या अनेक समित्यांचे अहवाल मंत्री महोदय तरुणात कधीतरी लायब्ररीमध्ये जाऊन बसा तासनतास आणि हे तुम्हाला सगळे अहवाल वाचायला मिळतील. आज या सगळ्या अहवालांना आपण स्वीकारलं का? तर नाही. त्या काळामध्ये हे अहवाल सरकारच्या समोर आले. सरकारनं त्याला तत्वता मान्यता दिली आणि एक मार्गदर्शक तत्व त्यातले काही ठराविक मुद्दे घेऊन नाही म्हटलं तरी आपला विकास करण्याकरता म्हणून सातत्यानं प्रयत्न केला. परंतु आता विकासाच्या संकल्पना पण बदलल्या आहेत आणि लोकांच्या अपेक्षा सुद्धा फार निराळ्या आता आपल्या बाबतीत वाढलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर या 3 गोष्टींकरता आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी लक्ष द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला जर आवश्यकता वाटली तर कधीही आम्हाला बोलवा. मागच्या परवा आपण मला एका मीटिंगला बोलवलं होतं, नाही असं मी म्हणणार नाही. आपल्या ऑफिसमधून निरोप गेला होता, परंतु अधिवेशनच्या 1 दिवस अगोदर होता त्यामुळे ते काही येणं शक्य झालं नव्हतं. मी निरोप दिला होता आणि म्हणून त्या संदर्भातली तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर मी माहिती देतो. मी आता जास्त वेळ बोलून या ठिकाणी वेळ घेत नाही. पण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही निर्णय घोषित केले होते. ते घोषित केलेले निर्णय फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यातल्या काही निर्णयाची त्यांनी अंमलबजावणी केली परंतु पुढे त्याच्यामध्ये खंड पडला आणि म्हणून पुन्हा ते निर्णय अंमलात आणण्याच्या दृष्टीने आपण जरी सर्वांनी प्रयत्न केला तसं भरपूर होईल. एक अंतुले साहेबांचा 16 कलमी कार्यक्रम आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विलासराव देशमुखांनी सुद्धा काही निर्णय घेतलेले आहेत. त्याचं सुद्धा मी आपल्याला डॉक्युमेंटेशन पाठवून देतो पाहिजे तर. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करणार. ह्याच्या माझ्या मागण्या होत्या. त्याला त्यांनी उत्तर दिलं होतं की कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करणार. त्यांनी मध्यंतरी हे मंडळ स्थापन केलं होतं. निवडणुकीच्या अगदी 2024-19च्या तोंडावर त्यांनी केलं होतं. मला वाटतं प्रमोद जठार जे माजी आमदार आहेत त्यांनी अध्यक्ष केलं होतं. परंतु ते मंडळाचं पुढं काय झालं मला माहीत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी
3055 कोटीचा आराखडा तयार करून तो एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित करणार. आपण त्यावेळेला मागणी अशी दाबा केली होती की तुम्ही आम्हाला 20,000 कोटी रुपये द्या. हे 20,000 कोटी रुपये आम्हाला अनुदान नको, हे 20,000 कोटी तुम्ही आमचे माफ करू नका, तर 20,000 कोटी रुपये आम्हाला 10 वर्षाकरता परत बोली करता द्या, की जेणेकरून पर्यटन, मत्स्य आणि त्या ठिकाणी पर्यटन, मत्स्य आणि काय तिसरा विषय आंबा, फळबागा याच्या विकासाकरता, इन्फ्रास्ट्रक्चर करता आम्ही हे 20,000 कोटी रुपये वापरू आणि तुमचे पैसे 10 वर्षानंतर आम्ही ते परत करू, सरकारचे, तुमचे म्हणजे सरकारचे. आणि म्हणून त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की आजच मी काही 20,000 कोटी रुपये देत नाही, परंतु 3055 कोटी रुपये मी देतो असं सांगितलं. फलोत्पादनाबरोबर रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषणा करा असा त्यावेळेला माझा आग्रह होता. परंतु त्यानंतर सन्मान्य दीपकजी केसरकर मला एकदा भेटले आणि दीपकजी केसरकरने मला समजावून सांगितलं की ह्याचे बरे वाईट परिणाम काय. बरोबर आहे ना, मला तुम्ही सांगितलं होतं एकदा की ह्यांनी हे पर्यटन विकास जिल्हा म्हणून जर जाहीर केला तर त्याचे चांगले काय होतील परिणाम आणि वाईट काय होतील, बरे वाईट परिणाम त्यांनी मला समजावून सांगितलं. आणि मग त्यावेळेला मला असं वाटलं की अधिकृतपणे हा जिल्हा जाहीर करण्याच्या ऐवजी पर्यटनाच्या सोयीसुविधा त्याला द्याव्या. परंतु अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर अनेक प्रकारची बंधनं येतात, ती बंधनं आपण आपल्यावर लादून घ्यावी की न लावून घ्यावी ही जनतेने विचार करावा असा त्यावेळेचा विषय आहे. त्याचबरोबर कोकण वैधानिक विकास महामंडळ साठी राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं सरकारकडे पाठपुरावा करावा. खरं तर हा विषय आता मागे पडला. 2 वेळेला याच विधानमंडळामध्ये सर्वांनी एकमुखाने ठराव केला आणि कोकणाकरता स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ द्यावं असा ठराव, परंतु प्रत्यक्षपणे केंद्र सरकारकडे तसा ठराव गेला नाही. केंद्र सरकारच्याकडे तो ठराव जाताना त्याला उत्तर महाराष्ट्र जोडलं. पहिल्या वेळेला विदर्भ, मराठवाडा ही 2 वैधानिक विकास महामंडळ आणि उर्वरित वैधानिक विकास महामंडळामध्ये काय पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर हे विकसित जिल्हे आणि त्याचबरोबर मुंबई आणि ठाण्यासारखे 2 जिल्हे. आणि मग जर माझ्याकडे सगळा डाटा आहे त्या याच्यामध्ये वैधानिक विकास महामंडळाच्या निकषाप्रमाणे हे सगळे श्रीमंत आणि पुढारलेले जिल्हे जोडल्यामुळं कुठल्याही क्षेत्रामध्ये कोकणाचा अपेक्षित हा बॅकलॉग दिसत नव्हता आणि दिसत नाही. त्यामुळं ऑफिशियल रेकॉर्ड असं तयार झालं की उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचा कुठल्याही बाबतीत, मग ज्या आपल्या याचा विद्युतचा असेल, पाणी पुरवठ्याचा असेल, तुमचा पाटबंधाऱ्याचा असेल, कुठलं बॅकलॉग हा शिल्लक राहिला नाही असं सांगितलं. परंतु मागासलेले 2-4 जिल्हे मात्र त्याच्यामध्ये पार भरडून निघाले. आता त्याच्यामध्ये काय विषय नाही. पण या वेळेला आपण त्यावेळेला मला वाटतं 2019 नंतर सिंधुरत्न एक योजना आपण तयार केलेली होती. उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री कोकणात गेले होते तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं. त्या योजनेची मुदत संपलेली आहे आणि म्हणून ती सिंधुरत्न योजना पुन्हा सुरू करण्याचं कुठंतरी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मी उल्लेख ऐकला. हा बरोबर, असा मी ऐकला कुठेतरी. मला वाटतं तुम्ही ती आठवण करा आणि ही सिंधुरत्न योजना जर पुन्हा पुनर्जीवित झाली तर त्याचा आपल्याला सर्वांना फायदा होईल. वैधानिक विकास महामंडळ होईल की नाही होईल मला माहीत नाही. कोकणामध्ये मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभी करणार. आपल्याकडून त्यावेळेला चूक झालेली आहे. आपल्याकडून आपलं विद्यापीठ नागपूरला गेलं, मासे आमच्याकडे, सगळे आमच्याकडं, आणि मग ते झाली चूक, झाली अनावधानानं. पण ठीक आहे, ती दुरुस्त करण्याकरता म्हणून त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आपण या ठिकाणी कोकणामध्ये मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभी करू. आपण त्याचा पाठपुरावा करा दादा, आपण त्याचा पाठपुरावा करा. सागरी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवणार. आपण त्यावेळेला गुहागरमध्ये अशा पद्धतीचे एक लाईफ जॅकेट आणि त्यांना तिथले स्थानिक जे तरुण असतात, खारवी समाजातले असतात, समुद्रकिनारी राहणारे असतात, कोळी असतात, भंडारी असतात, यांना समुद्राच्या लाटांचा त्याच्याशी कसा सामना करावा ह्याचा पुरेपूर अनुभव असल्यामुळं त्याच्यामधले लोक आपण तयार केले पाहिजेत की जेणेकरून त्यांना रोजगार पण मिळेल आणि त्यांना अनुभव असल्यामुळं ते त्या ठिकाणी काम करू शकतील. आणि म्हणून तो विचार करा. रत्नागिरी आणि चिपी विमानतळाचा विकास करणार. चिपी सुरू झालंय. परवाच्या दिवशी तुमच्याच कुठेतरी मी तोंडून कुठेतरी बोलताना मी ऐकलं पण मी तुमचं स्टेटमेंट, म्हणजे मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐकत नाही तरी. हां,
म्हणजे मी ऐकतो आणि म्हणून चांगलं आहे. रत्नागिरीला जागा वाढीव पाहिजे सुरू होणार नाईट लँडिंग सुरू होणार, टेक ऑफ घेणार वगैरे वगैरे बरेच दिवस चाललंय. कधीतरी ते एकदा पूर्णत्वात जाऊ द्या अशी माझी विनंती आहे. त्याचबरोबर कोकणातला आंबा प्रक्रिया केंद्र उभं करणार, रायपनिंग सेंटर वगैरे ही सगळी आता नाशिकमध्ये आहेत. आंबा तयार होतो पण रायपनिंग सेंटर वगैरे कुठे आहेत तर ती नाशिकमध्ये आहेत. आणि म्हणून त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील ज्या वेळेला कृषी मंत्री होते आणि या लोकांचा जन्मच मुळात सहकारामध्ये झालेला असल्यामुळं, बालकडूच सहकाराचं त्यांना असल्यामुळं मी एक कोकणामध्ये परिषद भरवली होती. मी तेव्हा पालकमंत्री होतो. मग आता तुम्ही म्हणाल सगळं तुम्हीच काय करता असं तुमच्या पद्धतीनं बोलाल, पण ते केलं होतं ते सांगायला पाहिजे. आणि म्हणून राधाकृष्ण विखे पाटील त्यावेळेला होते आणि आपले खेडचे हर्षवर्धन पाटील ते होते आणि सांगलीचे अजितभाऊ घोरपडे हे मुळात सहकारामध्ये मुरलेले लोक. यांना आपण घेतलं आणि चेंबर ऑफ महाराष्ट्र, कॉमर्स चेंबर ऑफ महाराष्ट्र तिथले अधिकारी पदाधिकारी आपण घेतले आणि रत्नागिरीमध्ये एक चांगल्या प्रकारची दादा त्यावेळेला आपण एक परिषद भरवली, चर्चासत्र भरवलं आणि त्यामुळं हा आंबा तात्काळ कारण हे नाजूक फळ आहे, लवकर खराब होतं. हे लवकर कसं समुद्रमार्गे असेल, हवाई मार्गे असेल, रेल्वे मार्गाने असेल कसं पोचवायचं याचं उत्तम नियोजन त्यांनी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे. कोकणातील अन्य फळांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणाऱ्या व्यावसायिकांना विशेष सवलती दिल्या पाहिजेत. कोकणामध्ये नाना तऱ्हेची नैसर्गिक फळं आहेत. कोकणामध्ये नाना तऱ्हेच्या वनऔषधी वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ज्याप्रमाणे याच्यामध्ये पूल कुठला तो रावण मारला ते कुठलं श्रीलंकेमध्ये एक प्रसिद्ध अशा प्रकारचं बोटॅनिक गार्डन आहे. अशा प्रकारचं एक मोठं चांगलं उत्तम प्रकारचं गार्डन हे जर कोकणामध्ये झालं तर खूप मोठी चांगल्या प्रकारची पूर्वांपार असलेल्या ह्या सगळ्या वनस्पती आणि ह्या गोष्टीची जतणूक होईल आणि फार मोठं रोजगाराचं एक साधन त्या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळेल. आणि कोकणात केमिकल झोन होणार नाही कारण कोकणाला केमिकल झोन मान्य नाही. ठीक आहे, केमिकल झोन मान्य नाही तर मान्य नाही, पण आम्ही कोकणातले लोक उद्योगी भयंकर आहेत. मीच पालकमंत्री असताना माझ्या ग्वागरमध्ये आपण एक MIDC मंजूर करून घेतली, MIDC तयार केली. काय होतं बाबा MIDC मध्ये आपण टेक्स्टाईल पार्क आणली. टेक्स्टाईल पार्क ही केमिकल कारखाना आहे का? टेक्स्टाईल पार्क हा काही कुठल्या त्या ठिकाणी रासायनिक कारखाना आहे का? तिथं टेक्स्टाईल पार्क आपण मंजूर केलं की जेणेकरून बाहेरचं कापड येईल, त्याला साईजवर कटिंग केलं जाईल, त्याला खास बटन केलं जाईल आणि त्याला इस्त्री करून घडी घालून बाहेर पाठवण्यात येईल. त्याच्याकरता 3-4 हजार महिला दिवसाला कामाला लागल्या असत्या. आमचा विरोध. त्याचबरोबर आपण तिथं लॉजिस्टिक हब मंजूर केला, आपण तिथं फूड पार्क मंजूर केला. परवांच्या 2024च्या निवडणुकीमध्ये माझ्या निवडणुकीमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गेले आणि आमचे पालकमंत्री उदयजी सामंत गेले आणि माझ्या मतदारसंघात त्यांनी भाषण केलं की आम्ही हा टेक्स्टाईल पार्क, लॉजिस्टिक हब आणि फूड पार्क ही MIDC मध्ये आलेली सगळी इंडस्ट्री आम्ही आत्ताच्या आत्ता ही आम्ही रद्द करत आहोत. वास्तविक जॉब ओरिएंटेड इंडस्ट्री, केमिकल कारखाना एकही नाही, कोणाचं एकही घर जाणार नाही, एकही कोणाचं आंब्या काजूचं झाड जाणार नाही, एवढी काळजी घेतलेली इंडस्ट्री रद्द करण्याचा निर्णय घेतला. लोकांनी कडकडून टाळ्या मारल्या आमच्याकडे आणि सपाटून माझ्या विरोधात मतदान केलं. म्हणजे मी काय करत होतो मलाच काही कळलं नाही. कोरोनासारख्या संकटानंतर तिथल्या तिथे महिलांना, कमी शिकलेल्या महिलांना 1982 साली दत्ता सामंतांच्या मुळे संपामध्ये भरडलेला कोकणी माणूस की ज्याच्यामध्ये गिरणीमध्ये काम करणारे सगळे महाराष्ट्रात अधिक होते ते साताऱ्याचे लोक आणि कोकणातले लोक, म्हणजे त्यांच्या जीन्समध्येच खऱ्या अर्थानं ह्या टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करणं होतं. तिथं आपण रोजगार आणत होतो, रद्द केला. नेमकं काय हवंय हाच मोठा प्रश्न आहे आणि आम्ही काय करायला निघालोय हा सुद्धा विचार करायला हवा. पनवेल ते इंदापूर रस्ता 31 डिसेंबर 2016 पर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुरा करतो म्हणून सांगितला. आताही म्हणतायत सगळे पुरा होईल म्हणून. काही होण्यातला नाही तो रस्ता पुरा होणार नाही. झाला तरी काय तिची अवस्था आहे ती येऊन बघा एकदा सर्वांनी. आता 2026 आला. पण त्याच्याही पेक्षा
1980 साली ज्या वेळेला अंतुले साहेब ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी कोस्टल हायवे जो तयार करायला घेतला होता तो पूर्ण करा, तो पूर्ण करा. तो पूर्ण करत नसाल तर एकनाथराव शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 2023 साली आज त्या ठिकाणी आमचा ग्रीनफील्ड रोडची घोषणा केली. मी त्याची संपूर्ण माहिती घेतली परवांच्या अर्थसंकल्पानंतर. त्याला त्यांनी प्रशासकीय मान्यता सुद्धा दिलेली आहे. पण परवांच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 16 ते 17 रस्त्याची उल्लेख केला. राज्यात जिथे नको पाहिजे त्या रस्त्यांचा पण उल्लेख केला. अनेक ठिकाणी ग्रीनफील्ड रस्ते बांधतो म्हणून उल्लेख केला. पण माझ्या कोकणातल्या मुंबई गोव्याचा सुद्धा उल्लेख नाही, कोस्टल हायवेचा सुद्धा उल्लेख नाही आणि त्या ग्रीनफील्डचा सुद्धा उल्लेख नाही. तुम्ही सगळे मंत्रिमंडळामध्ये तरुण सहकारी मंत्री बसलेले आहात. तुम्ही हे विषय समजून घ्या आणि हे विषय लावून धरा. काही कोण चुकीचं करत नाही. जो तो आपापल्या भागाकरता संघर्ष करतच असतो. आपण देखील केला पाहिजे. आपण काय सरकारच्या विरोधात होतो म्हणून अशातला भाग नाही. सगळ्याच गोष्टी काय सरकारला मम म्हणायची काय गरज नाही. आम्हाला स्वतंत्र काही विचार आहेत की नाही, आमच्या भागाचे काय स्वप्न आहेत की नाही, आमच्या भागाच्या काय मागण्या आहेत की नाही. आणि मी हे तुम्हाला सांगतो अशातला भाग नाही. हे दादा साक्षीदार आहेत. मी जेव्हा होतो मंत्रिमंडळात तेव्हा काय करायचं होतं दादांना माहिती आहे. असं काही नाही आहे. सरकारमध्ये असलो म्हणून सगळंच सरकारला मम म्हणायचं काही गरज नाही. आणि म्हणून त्याचा तुम्ही सर्वांनी पाठपुरावा करा. पर्शिनेट मच्छीमारांचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार. मी मत्स्य विकास मंत्र्यांना सांगतो आपण कोकणातले आहात. खरं तर आज संपूर्ण समुद्रकिनारची वस्ती संपूर्ण धोक्यामध्ये येते तुम्हाला माहीत आहे. संरक्षण भिंतीची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे हेही तुम्हाला माहीत आहे का मी सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. त्याच्याकरता स्वतंत्र निधी तुम्हाला उपलब्ध करावा लागेल. पण एक गोष्ट तुम्ही करा. मी हे मागेही तुम्हाला सांगितलं होतं पण आज विस्तारानं सांगण्याची संधी आहे. प्रश्नोत्तरामध्ये ते सांगता येत नाही. मला थोडे दिवसाकरता कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पहिला मी राज्यमंत्री होतो, नंतर पक्षाचा अध्यक्ष झालो. थोड्या दिवसाकरता मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. आणि त्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये दादा मी असा विचार करतो की कालावधी थोडा आहे. खरं तर तो आणखीन थोडा झाला कारण नंतर आमच्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. माहिती असेल तुम्हाला. फार कमी दिवस मिळाले मला, 47-48 दिवस फक्त मिळाले. तसा 3-4 महिने होतो पण सरकार बरखास्त झालं. आणि म्हणून माझ्याकडे त्यावेळेला कामगार खातं होतं. आणि म्हणून त्यावेळेला मी असा विचार केला की आपल्याला थोडी संधी मिळाली, आपण आपल्या कोकणाकरता काय करायचं, काहीतरी केलं पाहिजे कोकणाकरता. तुम्ही ऐकून ठेवा हे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना बोलवलं आणि मी सांगितलं की माझ्या हातून असं काहीतरी काम झालं पाहिजे की माझ्या कोकणाला दीर्घकालीन त्याचा फायदा घेता आला पाहिजे, असं काहीतरी काम करा. त्यांनी मला विचारलं तुमच्या मनामध्ये काय आहे. माझ्या मनामध्ये म्हटलं मच्छीमारांकरता मनीषाताई मच्छीमारांकरता काहीतरी केलं पाहिजे. हा मच्छीमार जन्माला पाण्यातच येतो. हा मच्छीमार लहानाचा मोठा पाण्यातच होतो. हा मच्छीमार सगळं तारुण्य पाण्यातच घालवतो लाटांबरोबर झगडण्यामध्ये आणि याचा शेवट सुद्धा त्याच ठिकाणी होतो. अशा मच्छीमाराकरता जोपर्यंत त्याच्या दंडात ताकद आहे, बळ आहे, तोपर्यंत तो लाटाशी सामना करतो. पण ज्या दिवशी त्याचं दंडातलं बळ कमी होतं त्या दिवशी मात्र त्याची इतकी वाईट परिस्थिती असते. आणि म्हणून याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. आम्ही चर्चा केली आणि माथाडी कामगारांच्या धर्तीवर मच्छीमार बोर्ड स्थापन केलं. त्याच्या अगोदर सरकारनं कैलासवासी गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळ जाहीर केलं. बजेटच्या भाषणामध्ये अनेक वेळाचा उल्लेख झाला पण ते झालं नाही. पण मी हे केलं आणि स्पष्ट सांगतो आज की मी अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं की हे कॅबिनेट समोर जाता कामा नये. हे जर कॅबिनेट समोर मान्यतेला गेलं तर ह्याला काय मान्यता मिळणार नाही. आणि म्हणून कॅबिनेटच्या समोर न जाता काहीतरी आपण शक्कल लढवूया. योगेशजी आम्ही कॅबिनेटच्या समोर न जाता अधिकाऱ्याने ते महामंडळ स्थापन केलं. आजही जा वाडी बंदरला, तिथे भाजीपाला मार्केटची इमारत आहे. आपण तिथं कुठेही मुंबईमध्ये मच्छीमारांकरता स्वतःची जागा नाही योगेशजी. तिथं त्या नवीन इमारतीमध्ये त्यांना जागा दिली. तिथं त्यांचं ऑफिस तयार केलं. काय केलं आपण तिथं स्वतंत्र स्टाफ तयार केला आणि स्टाफ तयार करून या मच्छीवर परदेशातनं येणारा सुद्धा मच्छी, ती बासा बिसा ही काही जी मच्छी आहे 5 स्टार हॉटेलला येते ती बाहेरची येणारी मच्छी आहे तिच्यावर टॅक्स बसवला आपण. याच्यातून दक्षिण भारतातून येणारी रहू कटला बिटला परेळमध्ये येते मच्छी सगळी, त्याच्यावर आपण टॅक्स बसवला. आणि इथली मच्छी सुद्धा विकत असताना त्याचं एकत्रित कलेक्शन करून माथाडी कामगारांप्रमाणे मच्छीमार बांधवांना सरकारने पैसे द्यावेत
अशा प्रकारचा तो आपण कायदा केला आणि तो अंमलात आणला. आपण त्यांना तसे पगार द्यायला सुरुवात केली. ज्या वेळेला पावसाळी मच्छीमारी बंद होते त्यावेळेला त्यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन नसतं, त्यावेळेला सुद्धा त्यांना ते पगार झाला पाहिजे अशा पद्धतीची ती कायद्यामध्ये तरतूद केली आहे नितेशजी. आणि आपण ते मंडळ स्थापन केलंय. एकदा ते सगळं काढून बघा, पाहिजे तर आम्हाला मदतीला बोलवा. ते जरी मंडळ तुम्ही स्थापन केलं कोकणाकरता तरी खूप मोठं काम तुम्ही तुमच्या हातून झाल्यासारखं होईल, कारण त्या बिचारांना खूप मोठा आधार मिळेल, खूप मोठा आधार मिळेल. आणि हे सगळं पाहिजे तर रेकॉर्ड माझ्याकडे आहे, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, पण तुम्हाला डिपार्टमेंटला मिळेल, माझी काही गरज आहे अशातला भाग नाही. पण नसेल तर हे रेकॉर्ड सगळं माझ्याकडे आहे. दुसरी गोष्ट काय झालं, मच्छीमारांच्या घराच्या खालच्या जमिनी ह्या मच्छीमारांच्या नावावरच नाही, पिढ्यानपिढ्या ते तिथं राहतात पण त्यांच्या नावावर नाही. त्यांच्याकडून प्रॉपर्टी टॅक्स घेतला जातो पण त्यांचा हक्क नाही. त्यांना जर बँकेतून कर्ज घ्यायचं असेल तर स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे नसल्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांना बँका कर्ज देत नाही. आज सरकारच्या धोरणामुळे तुमच्या आमच्या मुलांना शिक्षणाकरता बँक विदाऊट इंटरेस्ट लोन देते, त्यांच्या मुलांना देत नव्हती. आणि म्हणून त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्या याच्याकरता अध्यक्ष महोदय आपण त्यावेळेला मंत्री झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेब केंद्रीय कृषी मंत्री होते, बीकेसी मध्ये आपण एक ठिकाणी तिथं संपूर्ण देशातला फेस्टिवल तिथं भरवला आणि त्यातून आपण निर्णय करून घेतला. आता त्यांच्या घराखालच्या जमिनी हळूहळू त्यांच्या नावावर व्हायला लागल्या आहेत. मी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करतोय. ठाण्यामध्ये आणि रायगडपर्यंत बऱ्यापैकी लोकांच्या नावावर जमिनी झाल्यात. माझी तुम्हाला विनंती आहे की रिव्ह्यू घ्या आणि एकदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सगळ्यांच्या नावावर ह्या जमिनी होऊन जाऊया. त्यांचं आता कुटुंब वाढलंय, काही ठिकाणी गावठानं एक्वायर करा, त्या गावठानं त्यांच्या नावावर करा, कारण शेवटी त्यांना मच्छीमारी करायची असल्यामुळे दिवसभर ते काम खाली समुद्रातच करतील, खाडीतच करतील, पण रात्री झोपण्याकरता बायका मुलांसह कुठेतरी गावठाण असेल तिथं त्यांची व्यवस्था होईल. कारण ह्या सगळ्या खारवी समाजाच्या घराच्या समोर साधं तुळशी वृंदावन सुद्धा तुम्हाला दिसणार नाही, जागाच नाही. आणि म्हणून याच्याकरता आपण गेले कित्येक वर्ष संघर्ष करतोय, त्याचाही आपण विचार करावा अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि महत्त्वाचा विषय, हे सगळं आपण बोललो, हे सगळं मुख्यमंत्र्यांनी बोलले, पण याच्याकरता राबवणं म्हणून एक नोडल एजन्सी म्हणून कोणतरी एक खिडकी योजना असावी, म्हणून एक IAS दर्जाचा ऑफिसर या ठिकाणी या सगळ्या योजना राबवण्याकरता त्यांची अंमलबजावणी करता कोणतरी एक जबाबदार, कारण 1796 खात्याशी संबंधित आहेत आणि म्हणून एक कोणतरी जबाबदार पाहिजे. हे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी मागणी केली, मला त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी त्याच्याकरता स्वतंत्र IAS दर्जाचा अधिकारी कोकण भवनमध्ये या घोषणांची पूर्तता करण्याकरता नेमला होता. त्याच्यामध्ये गॅप पडले, ते आपण ठिकाणी सुरुवात करावी. सांगण्यासारखे अनेक गोष्टी आहेत. कोकणामध्ये नैसर्गिक स्थळं अधिक आहेत, कोकणाला खूप मोठा इतिहास आहे, साहित्यिक आहेत, लेखक आहेत, वाचक आहेत, शूर आहेत, वीर आहेत. पहिले भारतरत्न 3 पुरस्कार मिळणारे आपल्या कोकणामध्येच आहेत, नंतरचा पुरस्कार मिळाले आपल्या कोकणामध्येच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आपल्या कोकणातच आहे, लोकमान्य टिळकांचं घर आपल्या कोकणातच आहे, झाशीबाईचं घर आपल्या कोकण, राणीचं घर आपल्या कोकणामध्येच आहे, दादासाहेब मावळणकरांचं घर आपल्या कोकणामध्येच आहे. विदा सावरकरांचं खरं ते नाशिकला आहे, परंतु ते आमच्याकडे होते. सावरकर आहेत. अनंत कानेरे ज्यांनी आपल्या इंग्रजी कपड्यांची होळी करून ते माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या सुद्धा ग्वागरच्या आहेत. सगळा ठेवा आपल्याकडे आहे, पण त्याच्यामध्ये मी आता काय वेळ काढू इच्छित नाही. ती सिंधुरत्न तेवढी योजना त्या ठिकाणी आणावी अशा प्रकारची विनंती करतो. आदित्यजी ठाकरेंनी 20 शाख ही एक योजना आणली होती. ती योजना काय ती मी आत्ताच समजून घेतली. ती योजना लोकांना रोजगार देणारी योजना आहे. ती जर आपल्याला पुनरुज्जीवित करता आली तर आपण करावी. फिशरीज बोर्डाबद्दल बोललो, घराखालच्या याच्याबद्दल बोललो. शेवटी कोकण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची आपली राजधानी असलेली आपले कोकण आहोत आणि त्या कोकणाचे आपण सगळे वारसदार आहोत. आणि म्हणून पक्ष नाही, राजकारण नाही. मी काल योगेशना पण बोललो, इथं बोलवलं, त्या अरेतुरे करून बोललं, कारण आता इथं यावं बोलतोय, मंत्री म्हणून बोलतोय. त्यांना मी सांगितलं आम्ही भांडत राहू, राजकारण करत राहू, ते काय आपल्या 5वीलाच पुजलेलं आहे, ते चुकायचं नाही. पण तुम्हाला कोकणाच्या विकासामध्ये कुठे ते भर टाकता येत असेल तर दादा टाका. तुम्हाला हे सांगायची गरजच नाही, कारण तुमचा स्वभावच तर मला माहिती आहे.
तुमच्या मनामध्ये हो हो मी सांगितलं ना ते त्यांनीही सांगितलं की बरोबर आहे. कसं आहे की शेवटी तुमचे वडील आणि आमचे वडील आम्ही हे भांडणं वेगळं, पण तुम्ही नेहमी भांडणं वेगळं असता का म्हणे. शेवटी आम्ही तुम्हाला मार्गदर्शक स्वरूपात म्हणा किंवा अधिकारवाणीनं 2 वाक्य आम्ही सांगतो, तो अधिकार असायलाच पाहिजे. माझ्या मुलांनी तुमच्या वडिलांबद्दल बोलणं हे कदापि होणार नाही, कदापि होणार नाही. माझ्या पोरांनी नाही बोलता कामा. आपण काहीतरी बोलू, पण ते ठीक आहे, त्याच्याशी काय हा विषय आता नाही. पण विकासाकरता तुम्ही तुमचं योगदान द्या, अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. तुम्ही सांगाल तिथे तुम्हाला मी निश्चितपणे मदत करतो. अध्यक्ष महोदय, आपण या प्रस्तावाला या आपल्या पक्षाच्या वतीनं सुरुवात केलीत म्हणून मी बोलायला उभा राहिलो, नपेक्षा मी जाणार होतो. पण त्या ठिकाणी बोलत असताना सर्वांचे चेहरे मला दिसत आहेत की सर्वांनीच ते रिस्पॉन्स केलेला आहे. अनेक गोष्टी इथं सांगण्यासारख्या भरपूर नाही. काजूचं काल पण मी ते सांगितलं, ते लक्षात घ्या की गेल्या वर्षी सरकारनं कबूल केलं होतं की पर किलोला 10 रुपये अनुदान. हे पहिल्यांदा झालंय की आम्ही काजूला देऊ असं सरकारने सांगितलं. आपल्याकडे काजू विकला कधी जातो? मे महिन्यामध्ये सगळा काजू संपून जातो. आपला GR कधी गेला? जुलै महिन्यामध्ये GR गेला आणि तुम्हाला आता शेतकऱ्यांना पर किलो मागे 10 रुपये अनुदान सरकार देणार आहे. मग गेले शेतकरी बोले द्या अनुदान, ते म्हणले पावती द्या. म्हटले घ्या पावती. ती म्हटलं ही पावती नाही, GST भरल्याची पावती द्या. तर तिच्या आयला काजू संपल्या मे महिन्यामध्ये, तुमचा GR येतो जुलैमध्ये आणि GST लावल्याच्या काजूच्या कसं काय आम्ही तुम्हाला पावती देणार? तिथं काजू बिये विकत घेतात. पण जाऊ द्या, गेल्या वर्षी जरी लाभ नाही मिळाला योगेश, तरी स्कीम चांगली होती, सरकारनं चांगली भूमिका घेतली होती. काजू खरेदीची त्या ठिकाणी एकाधिकार काजू खरेदीची मागणी आपण काल माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे, त्याचा उल्लेख पुन्हा करतो. पण ते अनुदान शेतकऱ्यांना जर मिळत असेल तर ते लवकर GR निघून जर ते मिळालं तर शेतकऱ्यांचा फायदा होईल. आपण काय शेतकरी आपल्याकडे काय बँकेचं कर्ज काढत नाहीत, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं सरकारनं रिशेड्युलिंग करायचं म्हटलं कर्जाचं तर करून त्याचा फायदा होत नाही. कुठलंही सरकार असलं तर असंच काय सकाळ संध्याकाळ काय उचलून देणार आहे अशातला भाग नाही. पण तरीसुद्धा 20 ते 25 हजार कोटी रुपये 10 वर्षाकरता जर आम्हाला मिळाले तर आम्ही ते परतीच्या बोलीवर उत्तम प्रकारचं 3 विषयांमध्ये आपण त्याचं नियोजन करू. सगळ्या मंत्र्यांनी एकत्रित या. जिथे कुठे आमची सदस्य म्हणून किंवा एक नागरिक म्हणून गरज लागेल तिथे आम्ही तुम्हाला म्हणायला आम्ही कधी पण तयार आहोत, हा शब्द देतो. आणि ह्या चर्चेतून तुम्ही आपापल्यापर्यंत उत्तर दिली तर आनंद वाटेल. पण फायनल उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं तर आमचा आग्रह असा कळवा की तुम्ही उत्तर द्या. मी त्यांना हे सगळं पाठवून देईन आणि ते देतील अशी अपेक्षा व्यक्त करून